नमस्कार यवतमाळकर, तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की बांधकाम कामगारतर्फे ना सगळ्यांना जो डिनर सेट भेटत आहे त्या डिनर सेट बद्दलची थोडी माहिती। आणि या सगळ्यामध्ये आम्हाला ना सामान मिळाले त्याबद्दल आम्हाला जो आहे डिनर सेट भेटलेला आहे आणि त्या संदर्भाचा व्हिडिओ हा बनणार आहे। आणि तुम्ही बघू शकता किती पसारा माझ्या मागे आहे। तर तुम्हाला मी एक एक भांड्यांची माहिती सांगून घेऊयात, भांडे आणि पाहून घेऊयात। तुम्ही बघू शकता माझ्या मागे असे सगळे मी भांडे ठेवलेले आहे। तर आपण जो सगळा सेट आहे त्याबद्दल पूर्ण व्हिडिओ जाणून घेऊयात आणि हा थोडा लंबा व्हिडिओ असणार आहे। तर तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज जे आहेत ते मिळत राहतील। तर सगळ्यात पहिले एक एक करून सगळी भांडी ही मी बाहेर काढली आणि मग त्याचा जो सेटअप आहे तो व्यवस्थित सेट केला। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे समोरची भांडी पाहायला मिळणार आहे। तर ही आहे सगळ्यात मोठी कोटी, ज्यामध्ये सगळे जे भांडे होते ते कोटी खूप जाड होती आणि तुम्ही पाहू शकता खूप मोठी आणि 10 गुंड पाणी यामध्ये मावू शकतं। त्यानंतर एक एक प्रकारची जी भांडी, तर त्यानंतर आम्ही पाहिले हे डबे, जो 3 याचा सेट होता आणि 3ही खूप छान होते, म्हणजे जाड होते आणि एकदम प्रॉपर असे डब्बे पण होते आणि ज्यामध्ये तुम्ही धान्य वगैरे भरून ऑफकोर्स ठेवू शकता। या 2 वस्तूचं असं मन भरल्यासारखं वाटत होतं ना की पुढच्या वस्तू तर डोळे झाकून तुम्ही पाहू शकता। आता त्यानंतर ताटं वगैरे पाहिली, ताट खूपच जाड होती आणि त्यानंतर 4 ग्लासेस आणि 4 ताटचा सेट आम्हाला आला होता आणि त्यासोबत म्हणजे ग्लास पण खूप जाड होता। नंतर तुम्ही बघू शकता की या ग्लासेसचं माप पण सुंदर होतं अँड ऑफकोर्स त्यात जग तर आला होता, बिकॉज जग सगळ्यात पहिल्यावर होता आणि ते पाहिल्याबरोबर खूप खुश झाली होती आणि जगही खूप सुंदर होता। त्यानंतर ह्याला तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटला कळवा, ज्यामध्ये आपण वगराळ असं म्हणतो, ज्यातनं पाणी वगैरे घेऊ शकतो मटक्यामधनं, ते पण यामध्ये आलं होतं। त्यानंतर भात वाढणी आली होती आणि त्यासोबतच भाजी करण्यासाठी चम्मचसुद्धा आला होता। आता हे सगळं तर झालं, पण त्यानंतर कोपर, गंज ना 3 गंज होते, म्हणजे वेगवेगळ्या साईजचे आणि त्या सगळ्यावर झाकणी होती, ते सगळ्यात प्लस पॉईंट होता। त्यानंतर या सगळ्यामध्ये म्हणजे मला असं वाटलं की गंज खरंच खूप छान आणि जाड आहे आणि यामध्ये तुम्ही दूध पण तापवू शकता, ऑफकोर्स अन्न शिजवू शकताच। आणि या सगळ्यानंतर मग पुढचा जो पॉईंट होता तो होता म्हणजे कोपर पण जाडजूड होता आणि छान असा मला वाटला। त्यानंतर या सगळ्यामध्ये मसाल्याचा डब्बा होता जो मी अजूनही नाही खोललेला आहे, म्हणजे वाट्या ज्या आहेत ना त्या मला 8 आल्या, म्हणजे आणि त्या पण खूप जाड होत्या आणि प्रॉपर असं स्टील व्यवस्थित होतं। तर या सगळ्यानंतर हा जो डब्बा होता हा आम्हाला पेटीमध्ये भेटला होता, पण आम्ही शो म्हणून समोर ठेवला आहे जेणेकरून कळलं पाहिजे। आता कुकर जो होता त्यामध्ये 2 डबे होते आणि कुकर ना स्टीलचा कुकर होता आणि त्यामध्ये 2 भांडे म्हणजे 2 डबे होते, ज्यामध्ये तुम्ही डाळ भात प्रॉपर असं लावू शकता। आता या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आणखी काय काय आलं होतं त्याबद्दल पाहायचं झालं तर कढाई होती, कढाईची होती त्याच्यावर पण झाकणी होती आणि कढाई पण खूप छान होती। आता तुम्हाला हे सगळ्या भांड्यांचा सेट आधी मिळाला आहे का आता मिळतो ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला पेटीचा व्हिडिओ हवा आहे का ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा।